आता आपण आलोय संभाजीनगर इथे देवगिरी फोर्टला. फोर्ट दुरून तर मला खूप छान दिसतोय. बघू आपण आता कसं आहे आतमध्ये जाऊन. उंच भया दरवाजा भाई, केवढा उंच बघा. काय करतो इथं? हो दादा, हो दादा, ऐकताय का? टी मधील सर्वात मोठी तोप केवढी मोठी आहे ही बघा. आतमध्ये आहे गोला आहे आतमध्ये. छोटासा गोला आहे, दिसतंय का तुम्हाला? माहित नाही पण ती आहे आतमध्ये. हा हाय 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 दिसतोय. जेवलीस का? अरे गोला आहे त्यात, तोपेचा गोला. इधर भी पैसा देना पडेगा. आणि आता आपण बघणार आहोत अंधेरी मार्ग. देवगिरीवरती अंधेरी मार्गचं नाव आहे त्या प्लेसचं. आल्याला खूप थंड वाटतं, आल्याला खूप थंड आणि खूप अंधार आहे. मी माझा नाईट मोड पण ऑन नाही करून ठेवलं. आपण फोर्टला आलो आणि काही थ्रिलर नसणार असं होऊ शकत नाही. थांबा दाखवतो. कसलं थ्रिलर आहे भाई. कारण काय असेल काय माहिती आहे का तुला? हा काय इथं मगरमच्छ असायची. हा कशाला वाट बघतोय भाई? हालतोय पाट्या, पाट्या सुद्धा हालतायत. गेलं की खाली आहे खाच्या. अजून अर्धा फॉट पण चढून नाही झाला आमचा. आणि आमची हालत बघा. इथे नोकर की बांधा बाबा हे यादवने. पण देवगिरीमधील तोप संग्रहालय इथे जाणार आहे. 2 मिनिटं थांबा, तुम्हाला दाखवतो की तोपा आहेत. खतरनाक खतरनाक तोपा आहेत भाई, दुरून दिसत आहेत. थांबा भाई 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 भाई. हॅलो, जेवढ्या दिसत आहेत ना तेवढ्या सगळ्या तोपा आहेत. खतरनाक भाई, खतरनाक खतरनाक तोपा आहेत रे. आता इथे एक सरस्वती विहीर करून आहे, आम्ही ती बघायला जाणार आहे की नक्की काय आहे तिथं. जाऊ शकतो तो जलकुटी रत्ना बघा, ही यादवांची रत्ना. अजून पाणी आहे. यादवांची रत्ना चालेल ना. मी खूप सारे फोर्ट विजिट केलेत, ट्रॅकिंग पण खूप केली आहे, पण देवगिरी फोर्टला खरंच खूप खूप जास्त थकलो आहे. आणि नाही बोल बाई, मुलगा हरवला इथं हे बघा. अरे भेटा जाऊ, पप्पा भेटा, टेन्शन न घेऊ. चल सिक्युरिटी गार्डकडे जाऊ आपण. अरे सिक्युरिटी, चल पप्पाकडे जाऊ. चल घे रे. खाले कुठे खाले वरनच ना, चल खाली जाऊ. चल रडू नको. गाडी कुठे लावली आहे? इथे खाली हो. ते 2 भाऊ आले होते ना वरती, ते घेऊन आले आमच्याकडं. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही या आरामशीर इथं खाली. देवगिरी फोर्ट बाई मस्ट विजिट प्लेस. भरपूर काही बघण्यासाठी आहे, भरपूर भरपूर काही बघण्यासाठी आहे. फक्त येताना पाण्याची बॉटल कॅरी करा. भाई खतरनाक थकलो आहे, जाम थकलो आहे, सर्व थकले बसले आहेत.
पण मस्ट विजिट गाईस खरंच.